बेजल इम्प्लांट्स अच्छे होते हैं या कन्वेंशनल? फ्रेंड्स, अगर आप डेंटल इम्प्लांट्स करवाने वाले हैं और ये आपको कन्फ्यूजन है माइंड में कि क्या मैं इमीडिएट लोडिंग यानी कि 3 दिन के अंदर बेजल इम्प्लांट से काम कराऊं या ट्रेडिशनल कन्वेंशनल इम्प्लांट से काम कराऊं, तो ये केस प्रेजेंटेशन आपके लिए बहुत ही फायदे का हो सकता है। राजेंद्र जी का, जिनका ऊपर का जो जबड़ा है, अपर जॉ का है, वो बेजल इम्प्लांट्स का ट्रीटमेंट हमने यहाँ पे 3-4 दिनों में किया है। नीचे का जो ट्रीटमेंट है उन्होंने कन्वेंशनल यानी कि रेगुलर इम्प्लांट से कहीं और करवाया है। तो पेशेंट से हम लोग डायरेक्टली सुनेंगे कि उनको किस में ज़्यादा मज़ा आया, किस में ज़्यादा कंफर्ट लगा। तो बेजल इम्प्लांट्स या कन्वेंशनल इम्प्लांट्स, ये वीडियो आपके लिए बहुत ही मज़ेदार होने वाला है। राजेंद्र जी नमस्कार, थैंक यू ज्वाइनिंग के लिए। और इनका एज 63 प्लस है, बाईपास भी हो चुका है, करेक्ट? तो पहले तो स्माइल देख लीजिए सर, एकदा स्माइल दाखवा जरा, स्माइल मोटा करून। हाँ हाँ, आणि नजदीक से भी मैं आपको दिखा दूं जरा। ये देखिए, ये देखिए, जैसे आप देख रहे हो ऊपर के जबड़े में टोटल जो फिक्स दांत किए हुए हैं ये बेजल इम्प्लांट से किया हुआ है 3 दिनों के अंदर। बैठ कीजिए, बंद कीजिए। और नीचे जो काम हुआ है उनका वो कन्वेंशनल इम्प्लांट से हुआ है। ओके, ये वाला। तो राजेंद्र जी आप बताइए, आपने दोनों टेक्निक से काम करवा लिया, ऊपर नीचे दोनों में, तो आप जरा लोगों को बता दीजिए आपका क्या एक्सपिरियंस रहा, आप सबको क्या राय देंगे? इम्प्लांट जेव्हाचे अगोदर मला माझा जीव घाबरायचा, परंतु आता इथे आल्यानंतर असं वाटायला लागलं मला किंवा खूपच चांगलं ट्रीटमेंट भेटलेली इकडे। असं वाटायला लागलं किंवा मी जे आमच्या गावीकडे जे केलेलं होतं खालचं जवळचं, तर इथं तरी केलं असतं ते पूर्ण। खूप काही त्रास न होता 4 दिवसामध्ये माझं पूर्ण इम्प्लांट झालेलं आहे आणि काहीच कुठल्याच गोष्टीचा त्रास नाही। आता मी काही खाऊ शकतो असं मला वाटायला लागलं। त्याच्या या इम्प्लांटमुळे मला अशी मोठी काहीतरी हिंमतच येऊन गेली आहे। आता मी कुठलीही वस्तू चांगलं खाऊ शकतो। आणि वरचं तुम्ही जसं बेझलनी केलं आणि खालचं रेग्युलर, तर सगळ्यांना ज्यांना करायचं त्यांना तुम्ही काय ॲडवाइस देणार? त्यांना मी तर तेच म्हणतोय की जे माझं जे ट्रीटमेंट मिळालेली आहे, तर ही वरती जी ट्रीटमेंट जी भेटलेली आहे वरच्या जवळची, ती खूपच छान आणि एकदम चांगल्या प्रकारे मिळालेली आहे आणि खूप चांगलं वाटतंय। आता असं वाटत नाही की माझ्या तोंडात दातच नाही, असं पहिलं वाटायचं तसं आता काही वाटत नाहीये। आता काही व्यवस्थित स्पष्ट बोलताना येत नव्हतं मला, पण आता एकदम स्पष्ट बोलायला पण येतंय। चला, ग्रेट, थँक्यू सर, थँक्यू तुम्ही तुमचं जे पूर्ण फीडबॅक दिलं। तर जसं सरांनी सांगितलं की कन्व्हेन्शनल आणि बेझलमध्ये त्यांना बेझल जास्त पेशंट फ्रेंडली वाटलं, वरचं जे काम आहे त्याच्यामध्ये कट स्टिचिंग वगैरे काहीच नव्हतं। तर जर तुम्हाला पण असं काही कन्फ्युजन असेल की आपण इम्प्लांट करायचं तर कोणतं करायचं, बेझल करायचं, कन्व्हेन्शनल करायचं, कोणत्या कंपनीचं करायचं, त्याचं कॉस्टिंग काय येणार, काही तुम्हाला असं जर कन्फ्युजन असेल तर नंबर्स दिलेले आहे, त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता आणि डेफिनेटली आमचं जे टीम आहे ते तुम्हाला हेल्प आउट करणार। थँक्यू व्हेरी मच।